सर ऐका ऐका आता हो मॅडम आता थांबा. मी काय म्हणतोय सर, हे 18 वर्षापासून त्या रूम मध्ये राहत आहे, बरोबर आहे. 18 वर्षापासून लाईट बिल यांच्या नावावर आहे. लाईट बिल चेंज कधी होतो? जेव्हा यांनी रूम विकला, बरोबर आहे. जेव्हा यांनी रूम समजा तुम्हाला विकला तर तुम्ही यांची पेपर, हे पण मालक आहेत. लँडलॉर्ड म्हणजे काय पूर्णपणे मालक नाही. मी बोलतोय ते ऐका ना, मी बोलतो ते ऐका तुम्ही. लँडलॉर्डनी यांच्याकडनं रूमचे पैसे घेतले, बरोबर आहे. ठीक आहे, हे भाडेकरू आहेत, मान्य करतो. पण यांनी रूमचे लाईट बिल 18 वर्षापासून तुम्हाला भरताय, बरोबर आहे. जर यांनी रूम दुसऱ्याला विकलं त्यानंतर तुम्ही त्याच्या नावावर लाईट बिल केलं पाहिजे. नाहीतर काय होणार आहे माहितीये साहेब, आता इथं सगळे लँडलॉर्ड आहेत. उद्या काय करणार, लँडलॉर्ड जे आहेत ते सगळ्यांना 200 घरचा तो लँडलॉर्ड आहे, तो उद्या तुम्हाला बोलला एक काम कर, हे घे पावती, घे तुझा लाईट बिल, हे घे तू तुझे लाईट बिल, हे घे तू तुझ्या लाईट बिल. असं नाही होत. यांनी रूम विकला का त्याला, यांनी रूम विकला का त्याला, त्या जो मॉमेडियन आहे त्याला रूम विकला का त्यांनी? तुम्ही शहानिशा केली का? तुम्ही लँडलॉर्डचा घेतला, पण जे राहत आहे, ज्याच्या नावावर तुम्ही लाईट बिल देत होता, त्याचं काय? उद्या असं होणार की बिल्डर लोक इथे येतात आमच्या इथे आणि मग स्थानिक लोकांना तर काही पण करणार ते लोक. आणि तुमच्या आशीर्वादाने होतोय ना. टाटा पॉवरच्या ऐका ना साहेब, पहिला तर जे लाईट बिल आहे तुम्ही त्यांच्या नावावर केलं का? ह्यांना नाही विचारलं. तुम्ही दाखवा ते पेपर, कोर्टचे पेपर दाखवा. हे बघा, कोर्टने यांना लिहून दिलेलं आहे की तुम्ही मालक आहे या घरचे. ठीक आहे, त्यांनी एनओसी दिली ते द्या. असं तर करून कुठलेही लँडलॉर्ड जे 18 वर्षापासून ज्या घरात राहत आहे त्यांना तर बाहेर काढतील. हा, बाहेर काढतील ते लोक. असं थोडे होत आहे. नाही नाही नाही, ये इशू लैंडलॉर्ड की है. हम लोग मान्यता, मी काय म्हणतो ऐका ना, मी ये प्रॉपर्टी कार्ड है. इधर में लाइट काट दिया बोलते हैं ऑटोमेटिक. अभी मैं सब पैसे भरते रिव्यू भर दिया तो बोलते 6 घंटे में आएगा ऑटोमेटिक. तो कैसे ये नया के सिस्टम में अभी लाइट बंद साधु बैठे हुए कैसे करेंगे? ये सब चल रहा है, सब अंधेर गाता है. अरे उसका प्रोसेस होता है. ठीक है, अगर आपका लाइट कटा है, एक सेकंड सर सुनिए. ठीक है, हे काय आहे, इसका है, एक मिनट, कधीच आहे सर. सर इधर सुनिए ना सर, 2 मिनट, ये विषय जरा डिस्कस. रिलायन्स कोड आणि तुम्हाला ह्यांचे डिपॉझिट भरले ते दाखवा. ते पण ना, हे बघा, हे तुमचे डिपॉझिट भरले त्यांनी. बराबर नाम चेंज किया उन्होंने, कुंजन से अपने नाम, ये कुंजन नाम पे किया था ना. हाँ, तो भी किया है तुम लोग ने. तो क्यों नहीं किया आपने उनके नाम पे? क्यों नहीं किया आपने? का करत नाही तुम्ही लोक त्यांच्या नावावर? 2022 मध्ये त्यांच्या नावावर झालं. कुठे गेलं बिल दाखवा साहेब. मी काय म्हणतोय, तुम्ही एकदा तुमच्या माध्यमातून तुम्ही थोडे हुशार आहे. तुम्ही आहे ना, तुम्हाला पूर्ण स्टडी आहे. तुम्ही सांगा, कारण इथे 80% लँडलॉर्ड आहेत, बरोबर आहे. सगळे भाडूकरी आहेत. तुम्ही सांगा आता की जर लँडलॉर्डनी आम्हाला एनओसी दिली की कुणाच्याही नावावर लाईट बिल करा तर आम्ही करणार. तुम्ही बोला. आता तुम्ही तेच बोलताय. लैंडलॉर्ड अपना जब तक अपना प्रॉपर्टी कार्ड नहीं देता है, हम लोग ये नहीं मान सकते कि वो लैंडलॉर्ड है. सबसे पहली बात साहेब, मी तुम्हाला काय बोललो आता? लैंडलॉर्ड, मी तुम्हाला बोलतोय ते समजा ना. हाँ वही बोल रहा हूं. लैंडलॉर्ड अगर एनओसी देता है, रेंट रिसीप्ट लेटेस्ट देता है, तो हम लोग उसका नेम चेंज. अरे मी काय म्हणतो, हा मग तुम्ही आता सांगा. हाँ मैं बोला. नाही नाही, आता मी तुम्हाला काय बोलतोय, तुम्हाला मराठी येते का? नहीं सर, मराठी मुझे समझ सकता है, बोल नहीं सकता. मैं बात नहीं बोल मग तुम्ही बसा तिथे आरामशीर. मैं बैठता हूँ. नाही तर विषय ना वेगळा जाणार. तिथे साईडला थांबायचं. ते तुम्हाला येते मराठी? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता क्लिअर करा. आणि हे माझा मेसेज मी चांदिवलीच्या घराघरात देणार की जर तुमच्या लँडलॉर्डनी स्वतःची रिसिप्ट आणि काही पेपर दिले अडाणीमध्ये किंवा टाटा पॉवर मध्ये, तर तुमचा लाईट बिल दुसऱ्या कुणाच्याही नावावर कधी होऊ शकतो. तुम्ही बोला. मी तुम्हाला सांगतो की काय प्रोसेस आहे. हा, जो लँडलॉर्ड आहे तो आपलं स्वतःचं प्रॉपर्टी कार्ड देतो. लँडलॉर्ड आपला एनओसी देतो. लँडलॉर्ड आपला आयडी प्रूफ देतो. लँडलॉर्ड त्या घराची लेटेस्ट रेंट रिसीट देतो की हा भाडोत्री राहतोय. आणि अरे पण तुम्ही त्यांनी दिलं, ऐका, तुम्ही जाऊन चेक केलं का?
फिजिकली आम्ही नाही चेक कधी करणार आता आता तुमच्याकडे इश्यू आला ना, आता तुम्ही कधी करणार? आता जर इश्यू आलाय ना तर हा इश्यू मी टेकअप करतो. तुम्ही आता मी तुम्हाला काय म्हणतोय साहेब, कुठलाही लँडलॉर्ड आहे ना, तो मालक नाही. मी आताही सांगतोय, तो मालक आहे, लँडचा मालक आहे, तो स्ट्रक्चरचा मालक नाही. तुम्ही जेव्हा लाईट बिल दिलं, ऐका ना, जेव्हा लाईट बिल तुम्ही ह्यांच्या नावावर का दिलं? कारण ह्यांनी त्याच्याकडनं रूम घेतलं, बरोबर आहे. त्यांनी तुम्हाला पेपर दिलं, सगळं काय दिलं. त्यानंतर तुम्ही, कारण त्यांनी तुम्हाला अग्रीमेंट पण दिला असेल. काय दिलं असेल? अग्रीमेंट पण दिला असेल, म्हणून तुम्ही त्यांच्या नावावर लाईट बिल केलं, बरोबर आहे. आता त्यांनी तुम्हाला काय डॉक्युमेंट दिलेत हे तुम्ही समोर कधी ठेवता? तुमच्या लिगल टीम बरोबर सांगा, नाहीतर काय होणार आहे. माझी चांदिवलीमध्ये आहे ना 80% पगडी आहे, स्लम आहे. आता बिल्डर लोक ना स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने आहे ना गरीब लोकांना लुटण्याचं काम करताय, समजलं ना. आता जसं ह्यांचं बरोबर झालं, ह्यांच्या घरात ठकठक झालं, जसे राज ठाकरे साहेब म्हणतात ना तुमच्या घरावर ठकठक होणार ना, तेव्हा तुम्हाला कळणार की तुम्हाला फसवतायत. आज यांच्या घरावर झालंय. हे आमचे मतदार नाहीत, हे मतदार कोणाचे आहेत? हिंदुत्ववादी सरकारचे आहेत, बरोबर आहे ना. हे आमचे मतदार नाहीत, पण आज यांच्या घरावर ठकठक झाली ना तर यांना राज ठाकरे कळालेत की तेच आपलं काम करणार, म्हणून हे इथं आलेत आमच्याकडे. पण आम्हाला असं काय नाही, आम्ही लोकांचे काम करायला बसलोय. उद्या माझे इथे 80% जे टेनंट आहेत साहेब मरतील ना, गरीब लोक आहेत, आम्ही गरीबच आहे. कुठं जाणार सगळे? तुम्ही सगळ्यांचे लाईट बिल चेंज करणार? सगळ्यांचे नाही करत डॉक्युमेंट. साहेब मी काय म्हणतो, अहो लँडलॉर्डनी दिले, जसं ह्यांचं दिलं तसं सगळ्यांचं देईल तो. उद्या जर तुम्ही नियम बाह्य काम केलं तर तो त्याला माहित पडलं की बाबा अडाणी आणि टाटा पॉवर माझ्या अंडरमध्ये आहेत, माझं काम होतो तिथे, साहेब सगळ्यांची चेंज करेल तो आणि डिस्प्यूट मध्ये टाकेल. मग ह्या लोकांनी कंटाळून त्या बिल्डरला घरं विकून टाकायचे स्वस्त मध्ये. ही प्रक्रिया चालू आहे. माझं म्हणणं तुम्हाला एवढंच आहे की रतन टाटा साहेब यांची ही कंपनी आहे, त्या माणसांनी या भारत देशासाठी खूप काही केलेलं आहे आणि आमचे सन्माननीय राज ठाकरे साहेब त्यांची खूप इज्जत करतायत, ठीक आहे. तर तुम्ही पण ना त्या नावाला कुठे डाग लावायला देऊ नका. तुमचे काही अधिकारी पैसे खाऊन ना हे सगळे काम करतायत. आपण एक काम करू, हा, तुम्ही डॉक्युमेंट घेऊन या. नेमचेंज डिपार्टमेंटला पाठवतो. सर जसं बोलतायत ना तुम्हाला मीटिंग पाहिजे, नेमचेंज डिपार्टमेंट तुमच्याकडून मीटिंग शेड्यूल करेल, मीटिंग करा चेक करेल आणि त्याच्यानंतर पुढचे जे करेल. तुमचे सगळे डॉक्युमेंट द्या. आणि साहेब ऐका ना साहेब, यांनी ते तुमची टीम स्पॉटवर आली पाहिजे. पहिलं त्यांना फिजिकली भेटू तर द्या तुम्हाला. साहेब मी काय म्हणतो, तिथेच भेटू ना, इथं पण तेच बोलायचं आणि स्पॉटवर पण तेच बोलायचं. तिथं काय यायचं माहिती आहे का? तिथे आल्यावर समजेल त्याला की बाबा हे राहतंय. आता ह्यांनी रूम विकला, आता समजा तो ह्यांचा रूम विकू शकतो का? तो लँडलॉर्ड आहे, तो नाही विकू शकत, बरोबर आहे. ह्यांनी जर स्वतःची ऑथॉरिटी दिली आणि लँडलॉर्डची ऑथॉरिटी असेल तरच रूम विकू शकतो ना. त्याच पद्धतीने लाईट बिल पण तसंच बदली होतो. ज्यांनी तुम्हाला ऑथॉरिटी दिली का की आमचं लाईट बिल त्यांच्या नावावर करा? कारण काय याच्यामध्ये लँडलॉर्डने जो आहे ना, जो टेनंट आहे त्याच्याबरोबर पण अग्रीमेंट. साहेब मी काय म्हणतोय, त्यांच्या बरोबरचा नाही चालत. ह्याचा अगोदर कुणाचा होता? तुम्ही जेव्हा अग्रीमेंट ह्याच्या नावावर होता ना, ह्यांनी जर रूम त्याला विकलं, ह्यांनी त्यांना रूम विकलं तरच तुम्ही त्याच्या नावावर करू शकताय. आणि त्याच्यामध्ये पण आम्ही ऍडिशनल डॉक्युमेंट लँडलॉर्ड. साहेब मी काय म्हणतोय, तुम्ही जॉईंट मीटिंग करा आणि स्पॉटवर लावा. कधी लावताय मला त्याची डेट सांगा. 2 दिवसात साहेब ती मीटिंग अर्जंटमध्ये लावली पाहिजे. कारण चांदिवली विधानसभामध्ये बिल्डर लोक ना एकदम सुरसुराट आलेले आहेत. कारण आता कुठं स्लम नाहीये, फक्त आपल्या चांदिवलीमध्ये स्लम आहे आणि सगळे पगडी सिस्टम आहे. जर आज तुम्ही नाही थांबवलं ना तर बिल्डर लोक या गरीब लोकांचे ना, आणि बघा हे सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना पैसे पाहिजे, समजलं. यांना या जनतेशी काय घेणं देणं, हे लोक मूर्ख आहेत. कसं आहे, यांना पण 12 महिन्यामध्ये काही दिलं ना, आज हे दिलं, उद्या साडी दिली, उद्या छत्री दिली, उद्या प्रेशर कुकर दिलं, तर हे लोक ना एकदम डोळे बंद करून मतदान करतात. आणि आज यांना राज ठाकरे काढालेत. आठवण आली आज राज ठाकरे साहेबांची. पण आम्ही हे सांगत नाही. पण माझ्या जनतेला माझी जबाबदारी आहे, चांदिवलीच्या जनतेबरोबर कुठलाही धोका झाला पाहिजे नाही. बिल्डर लोकांच्या ह्याच्याने तुम्ही दबावमध्ये असणार, माझा पक्ष आणि मी नाहीये, दुसरे पक्ष असतील, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. ह्यांचं काम झालं पाहिजे. नाहीतर उद्या जेवढे आहेत ना टेनंट, सगळ्यांना इथं घेऊन येणार. उद्या सगळ्यांबरोबर तुम्ही तेच करणार. हा डॉक्युमेंट पाठवतो. हा आधी पण पाठवलेले पाठवले मला द्या तुम्ही.
झेरॉक्स घ्या तुम्ही, तुमच्याकडे झेरॉक्स घ्या, स्कॅन करून घ्या तर पेपर घ्या. स्कॅन डायरेक्ट करून झेरॉक्सची गरज नाही. अच्छा ठीक आहे. डॉक्युमेंट घ्या, स्कॅन करून घ्या. ठीक आहे. 2 मिनिटं ताई इथे उभे राहा, इथे या. मी हा बरं झालं तुम्ही एक जागरूकता आणली, नाहीतर ना हजारो लोक मरतील. नाही सर, तुझं काय माहितीये का किती जय दिवस महाराष्ट्र. मी महेंद्र भानुशाली, विभाग अध्यक्ष, चांदिवली विधानसभा मनसे. सध्या मी टाटा पॉवर मध्ये आलेलो आहे. एक खूप मोठा धोकाधडीचा काम चांदिवली विधानसभा मध्ये चाललेलं आहे. हे 18 वर्षापासून मोयली विलेज मध्ये राहत आहे. यांच्या नावावर लाईट बिल, यांच्या नावावर घर, हे पगडीमध्ये राहत आहे. लँडलॉर्डला बरेच अधिकार असतात, पण तेवढेच अधिकार ह्यांना पण असतात. परंतु त्या लँडलॉर्डनी काय केलंय, एक बोगस पेपर अडाणी इथं टाटा पॉवर मध्ये देऊन ह्यांचा लाईट बिल त्याच्या नावावर करून घेतलाय. ह्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत. ह्यांनी घर त्याला विकलेला नाहीये, काही विकलेलं नाहीये. पण ह्यांचं म्हणणं असं आहे की लँडलॉर्डनी आम्हाला डॉक्युमेंट दिले, भाडा पावती दिली, म्हणून आम्ही त्याच्या नावावर केलं. समजा आज चांदिवली विधानसभेमध्ये 80% स्लम आहे आणि सगळे पगडी सिस्टम आहे. उद्या सगळे बिल्डर आलेत, बरोबर आहे, ते कुणाला भेटणार, ते लँडलॉर्डला भेटणार. लँडलॉर्डनी जर सगळ्यांचे लाईट बिल एकमेकांच्या नावावर, दुसऱ्यांच्या नावावर केले ह्यांच्या परवानगीशिवाय, तर इकडची माझी चांदिवलीची स्थानिक जनता जाणार कुठे? मोयली विलेज असेल किंवा कुठलाही एरिया असेल, तिकडची जनता कुठे जाणार? सगळे भ्रष्टाचार आहेत. टाटा पॉवरचे काही अधिकारी मिळालेले आहेत, म्हणून ते लोक डायरेक्ट ह्यांना न विचारता लाईट बिल त्याच्या नावावर केलेलं आहे. परंतु कुठंतरी हे थांबलं पाहिजे, म्हणून मी साहेबांना सांगितलंय की एक स्पॉट वरती येऊन तुम्ही व्हिजिट करा, कारण ह्यांना माहित नाही की खरी परिस्थिती काय आहे. लँडलॉर्डनी दिलं, ह्यांनी मान्य केलं, पण ह्यांचे काय डॉक्युमेंट आहे? ह्यांनी घर विकलं का? त्यांना ह्यांनी नाही विकलंय, तर लाईट बिल त्याच्यावर नावावर होऊ शकत नाही. तर माझी साहेब तुम्हाला विनंती आहे, 2 दिवसात तुम्ही ह्यांची मीटिंग लावली पाहिजे साहेब. नक्की सर, तुम्हाला पण कॉल आहे. मला कॉल आलाच पाहिजे, नाहीतर काय होणार, खूप मोठा प्रॉब्लेम होणार माझ्या चांदिवलीमध्ये. सगळे गरीब लोक आहेत आणि सगळे ना बिचारे काही ना काही भेटतो ना म्हणून ते इकडे तिकडे पडतात. पण यांना आज समजलं की आम्ही चुकलो म्हणून. ठीक आहे. आणि कुणालाही अशी प्रॉब्लेम आली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपर्क करा, माझ्या स्थानिक कार्यकर्त्यांना संपर्क करा, माझा संपर्क करा. आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.